नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरतीवर. आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तुम्हा सगळ्यांची एक्झाम अगदीच जवळ आलेली आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला असं जाणवलंय, की हा जो काही शब्दसिद्धी टॉपिक आहे एकदम किचकट आहे. कसा अभ्यास करायचा काहीच समजत नाहीये. बरोबर? शब्द लक्षात राहत नाहीये. याच्यामध्ये नक्की काय आहे? शब्दसिद्धी म्हणजेच काय तर शब्द कसा सिद्ध झाला किंवा शब्द कसा तयार झाला. म्हणजेच आपल्याकडे बरेच असे शब्द आहेत. आपले मूळ शब्द, प्राकृत शब्द खूप कमी आहेत, जे आपले पूर्वजांपासून आपल्याकडे आलेले आहेत. बाकी असे बरेच शब्द आहेत, जे आपण वेगवेगळ्या भाषांमधून आपल्या मराठी भाषेत घेतलेले आहेत. मग हे शब्द नक्की कसे लक्षात ठेवायचे, की कुठल्या भाषेतून कुठला शब्द घेतलाय आपण? कारण याच्यावर 1-2 प्रश्न हमखास एका जिल्ह्यामध्ये विचारले जातातच. एका जिल्ह्यामध्ये. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. मुलांच्या आग्रहास्तव आपण शब्दसिद्धीवर असे काही इथं या व्हिडिओमध्ये असे काही शब्द घेऊन आलेलो आहोत, की ते आणि तेच शब्द वारंवार रिपीट आतापर्यंत पेपरमध्ये झालेले आहेत. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच, की शब्दसिद्धी आपण जे काही आज सांगणार आहे, याच्या बाहेरचा एकही शब्द परीक्षेला येणार नाही, अशी 100% खात्री मी तुम्हाला देते. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही मी शब्द आणलेले आहेत, सर्वप्रथम तत्सम शब्द. तत्सम म्हणजेच काय? संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत घेतलेले शब्द. आता आपल्या मराठी भाषेचा उगमच संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झालेला आहे. प्राकृत म्हणजे आपलीच बोलीभाषा. आपलेच शब्द ज्याची निर्मिती उत्पत्ती माहिती नाहीये. फक्त आपले पूर्वज बोलायचे त्यांच्यापासून आपल्याकडे आलेले आहेत. हे म्हणजे प्राकृत. आणि बाकी सगळ्या भाषांपेक्षा जास्तीत जास्त शब्दसाठा आपल्याकडे संस्कृतचाच आहे. कारण आपलं व्याकरण हे संस्कृत व्याकरणाधारेच बनलेलं आहे. बरोबर की नाही? त्याच्यामुळे जास्तीत जास्त शब्दसाठा आपल्याकडे संस्कृतचा आहे. मग संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत घेतलेले शब्द सगळ्यात जास्त आहे आपल्याकडे. तर तत्सम शब्द आपण बघूयात. आता या व्हिडिओमध्ये असं वेगळे मी काही ट्रिक बिक आणलेल्या नाहीयेत बरं. ट्रिकसाठी जर आला असाल तर गडबड करू नका. इकडे मी ते शब्द आणलेत, जे शब्द आतापर्यंत 2-3 वर्ष पेपरमध्ये सारखे-सारखे विचारलेले आहेत. ते सगळे प्रश्न मी इथे ते सगळे शब्द मी इथे आणलेले आहेत. त्यामुळे हे शब्द जास्तीत जास्त पाठांतर करायचेत. बाकी तुमच्याकडे पुस्तक असेल, रँडम तुम्ही पुस्तक काढा आणि सगळे शब्द वाचा. बट हे शब्द जास्तीत जास्त डोळ्याखालून घाला, कारण हे पीवायक्यू आहेत 3 वर्षाचे. ठीक आहे? तत्सम शब्द बघा, पृथ्वी, वृक्ष. वृक्ष आणि झाड दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे गोष्ट एकच आहे, बट शब्द वेगवेगळ्या भाषांमधले आहेत. ठीक आहे? पृथ्वी, वृक्ष, कलश. कलश पासून कळस हा तद्भव झालाय, पण कलश मात्र संस्कृत तत्सम आहे. नदी गेल्या वर्षी जास्तीत जास्त वेळा विचारलेला शब्द आहे. ठीक आहे? त्यानंतर पिता, देवालय सुद्धा पेपरमध्ये विचारलेला आहे गेल्या वर्षी. क्लेश, मंदिर, ग्रंथ, गुरु, भूगोल, धर्म, पुष्प, कर्म, भगवान, उत्सव, काया आणि कन्या. ठीक आहे? हे जे काय आहेत शब्द संस्कृत मधून जसेचे तसे घेतलेले आणि गेल्या 3 वर्ष पेपरमध्ये वारंवार विचारलेले शब्द आहेत. ठीक आहे? आता तुम्ही तद्भव शब्द बघू शकता. तत्सम बघितले तेवढेच पीवायक्यू आहेत. खूप सारा शब्दसाठा आहे, बट मोजकेच प्रश्न पेपरला विचारले जातात. त्याच्यामुळे मी मुलांना नेहमी सांगत असते, की शब्दसिद्धी सध्या तरी तेच करा जे पेपरला विचारलेले आहेत. ठीक आहे? तद्भव शब्द कुठले कुठले पेपरला विचारून झालेले आहेत? अडाणी, सासू, भाऊ, पळस. आता हे शब्द कोणापासून तयार झालेत हे इकडे दिले, की बाबा अज्ञानीपासून अडाणी आलाय, स्वश्रूपासून सासू आलाय शब्द, भ्रातापासून भाऊ तयार झालाय, पलाशपासून पळस शब्द तयार झालाय. सेम आसू दिसायला हिंदी दिसतो, बट आहे तद्भव, लक्षात असू द्यात. ठीक आहे? घाम, सून, देऊळ. बघा, देवालय संस्कृत आहे, देऊळ मराठी आलाय. म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना बदल केलेले शब्द म्हणजे तद्भव शब्द. कर्म पासून काम, अग्नीपासून आग, चंचूपासून चोच, पर्णपासून पान मराठीत आलाय, शीर्षपासून शीर मराठीत घेतला म्हणजे तद्भव झालाय. राणी, काठी, देऊळ, सासरा, श्वसूरपासून सासरा मराठीत तयार झालाय. साखर, चाक, कष्ट, कोवळा. तद्भव शब्द तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपले शब्द, बोलीभाषेचे शब्द म्हणजे देशी शब्द, जे जास्तीत जास्त वेळा विचारलेत ते मी इथे आणलेले आहेत. घोडा, रेडा, खुळा, दगड, डोळा, कंबर, गुडघा, ढेकून, झोप विचारलाय. झाड, वृक्ष तत्सम, झाड देशी. लुगडं, हाड, मुलगा, मुलगी, पोवाडा. काय आहेत हे शब्द? देशी आहेत. त्यानंतर कानडी जास्तीत जास्त पेपरला विचारले. जसे पोर्तुगीज विचारले तसे कानडीवर सुद्धा जास्तीत जास्त भर पेपरमध्ये दिला जातो शब्दांवर. तूप, अक्का जास्तीत जास्त वेळा विचारलाय शब्द. अन्ना, अडकित्ता सुद्धा विचारलाय. खलबद्दा सुद्धा जास्त वेळा रिपीट झालाय.
विळी, किल्ली, आई, उत्तप्पा, हंडा, उडीद, ताई, अप्पा, आवळा, विठोबा, गाडगे, पापड. इथं महत्वाचं आहे, आपण ट्रिक काय बनवली पोर्तुगीज साठी, जास्तीत जास्त खाण्यातील पदार्थ पोर्तुगीज. हा अपवाद आहे की खाण्याचा असून सुद्धा कानडी, असं लक्षात ठेवा. शिकेकाई. त्यानंतर गुजराती शब्द आहे दादर, डबा, जे विचारलेत पेपरला ते घेतोय. घी, दलाल, रिकाम टेकडा, ढोकळा, छोकरा. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी शब्द आपल्याला माहिती पाहिजे की जे शब्द इंग्रजी स्पेलिंग मध्ये लिहितो ते सगळे इंग्रजी शब्द. त्यातल्या त्यात पेपरला विचारलेले शब्द म्हणजे टेबल, सायकल, सर्कस, स्टेशन, मास्तर. मास्तर असा विचारतात. परवा दिवशीच आपण युट्यूबला घेतलाय. मास्तर विचारतात, बट त्याचा खरा शब्द मास्टर आहे, इंग्रजी शब्द. त्यानंतर आहे पार्सल, तिकीट, पाकिट. हिंदी शब्द दाम आणि बच्चा जास्तीत जास्त वेळा रिपीट झालाय. पोर्तुगीज शब्द बटाटा, घमेले, पगार, अलमारी, बिजागरी, हापूस, कोबी, चावी, मेज, लोणचे, पाव, टिकाव, परात, लिंबू, पेरू, अननस, तिजोरी, पिस्तूल, नाताळ, जहाज. हे कुठले शब्द आहेत आपले पोर्तुगीज भाषेतून मराठीत घेतलेले आहेत. त्यानंतर अरबी शब्द, हे सुद्धा जास्तीत जास्त पेपरला विचारलेत, बघू शकता तुम्ही. मेहनत, खर्च, मंजूर. अर्ज सुद्धा जास्तीत जास्त वेळा विचारलाय. जाहीर, अर्ज, ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, मालक, साहेब, शाहीर, इनाम, इमारत, अक्कल, कुलूप, वकील, ताकीद, तारीख, कबर. हे कुठले शब्द आहेत अरबी शब्द आहेत. त्यानंतर तमिळ शब्द सार, मठ्ठा, चिल्लीपिली आणि अय्या. अय्या जास्तीत जास्त वेळा विचारलाय. आपल्याला वाटतं कानडी आहे, बरेच विद्यार्थी उत्तर कानडी देतात, बट कानडी नसून तमिळ आहे. आणि इंग्रजी शब्द सॉरी अनारसा, ताळा आणि डबी, हे इंग्रजी नसून तेलुगू शब्द आहेत. सॉरी हा, ठीक आहे. इंग्रजी मगाशीच बघितले आपण. अनारसा, ताळा आणि डबी तेलुगू भाषेतून मराठीत घेतलेले शब्द आहेत. तर हे होते आपले जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले पीवायक्यू. हे तोंडपाठ हेच करा असं नाही, बट हे तोंडपाठ करा, कारण आतापर्यंतचा अनुभव आहे की जे आदल्या वर्षी विचारित प्रश्न 2 वर्ष तेच पुढे रिपीट होतात. एखादाच प्रश्न एखाद्या जिल्ह्यामध्ये नव्याने टाकला जातो शब्दसिद्धीवर. त्यामुळे बाकी पुस्तक असेल सगळे वाचून जा, बट जास्तीत जास्त फोकस हा या शब्दांवर असू द्यात. तर येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट.